जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। 12 किलोमीटर सायकल सहल करत प्रकाश स्काउट गाईड पोचले नांदरखेडा फार्म हाऊसवर। निसर्ग निवास शिबिराचा घेतला आनंद। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी स्काउट आणि गाईड या विषयांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयाचा विद्यार्थ्यांनी प्रकाशा ते नांदरखेडा असा परतीच्या प्रवासासह 20 किलोमीटर सायकलने प्रवास केला। शाळेचे प्राचार्य एस पाटील, उपमुख्याध्यापक डी चौधरी, पर्यवेक्षक भालचंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्काउट प्रमुख नरेंद्र गुरव यांनी हाईकचे आयोजन केले होते। त्याचे उद्घाटन मार्च 25 रोजी सकाळी 8 वाजता शाळेच्या गेटजवळ शिक्षण विस्तार अधिकारी डी राजपूत, मसावत बीटचे सुनील तायडे यांनी केले। त्यानंतर विद्यार्थी सायकलवर बसून गावाच्या मेन रोडवरून निघाले। सायकलीवर जाताना जनजागृती केली। सायकलीवर जनजागृतीच्या फलक लावले होते। वृक्ष संवर्धन करा, झाडे लावा, झाडे जगवा, पाण्याची बचत करा अशा घोषणा देत गौतमेश्वर मंदिराकडून नांदरखेडा येथे पोहोचलेत। संस्थेचे चेअरमन मोतीलाल पाटील यांच्या वनश्री फार्म हाऊस निसर्ग शिबिर घेतले। त्या ठिकाणी स्वतः विद्यार्थ्यांनी स्वयंपाक करण्यासाठी सरपण गोळा केला व त्या वनराईत असलेले सीताफळ, रामफळ, चिकू, आंबे, बांबूची झाडे, नारळाची झाडे, बांबूपासून तयार केलेल्या झोपड्या, बांबूपासून तयार केलेला पुलादी सर्वांची माहिती जाणून घेतली। एवढेच नव्हे तर नारळाचा कोरड झालेल्या फांद्यांपासून गाड्या गोळा करून खराट्याचे प्रात्यक्षिक गाईड शिक्षिका सुनीता पाटील, ज्योती सोनवणे यांनी दाखवले। तसेच तेथील निसर्गाची माहिती गावेत, संजय मकवाना, वैकुंठ पाटील यांनी दिली। संस्थे चेअरमन मोतीलाल पाटील यांनीही या शिबिराला भेट दिली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। शैक्षणिक अभ्यासासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्काउट आणि गाईड विषयाचे उपक्रमही तेवढेच महत्त्वाचे आहेत। निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांना निसर्गाची माहिती मिळावी, त्यांचे श्रम व्हावे असे त्यांनी सांगितले। दुपारी सर्व विद्यार्थ्यांनी वनभोजन केले। त्यानंतर वैयक्तिक, सांघिक विविध खेळ, कबड्डी, रस्सीखेच त्या ठिकाणी खेळवण्यात आले। त्यानंतर सकाळी 4 वाजता सायकलने परतीचा प्रवास केला व सायंकाळी 5 वाजता सर्व विद्यार्थी सुखरूप घरी पोचलेत। प्रकाश प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।